नमस्कार. उपसंवाद संवादच्या 6व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हा एपिसोड जर तुम्हाला नीट कळायचा असेल, नीट समजून घ्यायचा असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला एपिसोड 5 बघणं आवश्यक आहे. एपिसोड 5 बघायचं असेल तर एपिसोड 4 बघणं आवश्यक आहे. संवाद या शीर्षका अंतर्गत या टायटलमध्ये उपसंवाद ही सिरीज आहे आणि हे उपसंवाद प्रत्येक व्यक्तीच्या एक एक व्यक्ती माणूस आपण जर धरला तर त्याच्या बाळपणापासून आपण पुढपर्यंत बघतोय आणि बाळ आणि त्याच्या आई वडिलांमधला संवाद विशेष करून फॅमिली मधला संवाद याच्यावरती आपल्याला जास्त करून भर आहे. याच्यामध्ये होत आहेत अगदी जन्मल्यापासूनचे संस्कार, वागण्या बोलण्याच्या पद्धती, वाढवण्याच्या मुलांना वाढवण्याच्या पद्धती आणि मागच्या वेळच्या एपिसोडचं नाव जर तुम्ही बघितलं असेल तर ते होतं मुलं वाढवायची आहेत की घडवायची. कारण आपल्या दृष्टीनं मुलं घडवणं हे जास्त महत्वाचं आहे. वाढायला काय झाडं पण वाढतात. ओके, तर आपल्याला मुलांना वाढवायचंय आणि म्हणून आपण त्याच्यावरती सॉरी मुलांना घडवायचंय आणि म्हणून आपण त्याच्यावरती मंथन करतोय. त्याच्या पुढचा भाग आहे हा. मागच्या भागामध्ये मी एक माझा छोटासा हिरो घेतला होता. हिरो त्या एपिसोडचा होता. तो आमच्या क्लासचा विद्यार्थी. मी तसं नाव अजूनही घेणार नाहीये, त्याची परवानगी मी घेतलेली नाही. तर तो आमच्या क्लासचा विद्यार्थी आहे आणि ती ज्या घटना मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या एपिसोडमध्ये, त्यावेळेस त्याचं वय साधारणतः 20-22च्या दरम्यान असावं. कारण माझ्यानंतर ते रेकॉर्डिंग ऐकताना लक्षात आलं, की मी त्याच्या वयाचा कुठेच उल्लेख केलेला नाही. आता 20-22 वय असणाऱ्या मुलाला रामायणाची जर काहीच माहिती नसेल, तर ते माझ्यासाठी धक्कादायक होतं आणि म्हणून मी त्याच्यावरती एवढं विस्तृत बोलले. तो माझा इथून पुढे पण काही काळ हिरो राहणार आहे. त्याला पुन्हा एकदा मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं, की तो एकटा नाहीये. तो प्रतिनिधी आहे. तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आजच्या काळातल्या मुलांचं, विशेषतः अशा मुलांचं ज्यांचं संगोपन होताना, ते वाढले जाताना, त्यांना घडवण्यात कुठेतरी काहीतरी जबरदस्त कमी आहे. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने मी मागच्या एपिसोडमध्ये उल्लेख केला होता. मी आत्ताही फक्त उल्लेख करते. पण याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मात्र याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहे. जो छोटा एपिसोड केला होता ना, सिया, केतन आणि आपण. जी सिया आणि केतन ही जी स्टोरी आता पुण्यामध्ये घडली आहे, अशीच ती सोनम आणि राजा रघुवंशी यांची गोष्ट घडली होती. याच्यावरती मला सविस्तर बोलायचंय. याच्या पुढचा एपिसोड त्याच्यावरती असणार. आजचा विषय जो आहे तो आहे एज्युकेशन, शिक्षण आणि अभ्यास. हे आत्ताचं जे वय मी मुलांचं घेते, वय वर्ष 3, 4, 5, 6, 7, 8 या या काळामधलं, या काळामध्ये शिक्षण ही खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अभ्यास हा खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि इथे पालकांची त्या दृष्टिकोनातून होणारी डोकेदुखी खऱ्या अर्थाने सुरू होते. त्याच्यावरती आपण आज बोलणार. याच्या पुढचा जो एपिसोड आहे तो मात्र असणार आहे मॉरॅलिटी, व्हॅल्यूज. मॉरॅलिटीला मराठी अतिशय सुंदर शब्द आहे नीतिमत्ता. ही नीतिमत्ता कशी जपायची, त्याचं महत्व काय आहे आणि लहान मुलांमध्ये ती कशी पेरायची, याच्यावरती आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. आणि त्या अनुषंगाने मी ह्या ज्या केसेसचा उल्लेख केला त्या केसेस त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे. पण आज आज आपण शिक्षण आणि एज्युकेशन आणि अभ्यास त्याच्या अनुषंगाने येणार याच्यावरती बोलणार. जेव्हा मी लहान होते, मी
तुम्हाला आधीच सांगितलंय, की मी जे काही बोलीन ना, मी, माझ्या घरचं, याच्यामध्ये बोलताना मीपणा तुम्हाला वाटेल, पण तो मला गरजच नाहीये मला माझं घर मिरवायची. एकतर मला अभिमान आहे, जे काही माझं घर जसं आहे तसं, कारण ते पूर्ण विचारांनी घडवलेलं आहे. आणि त्यामुळेच ते करताना माझे जे अनुभव आहेत, ते मी तुमच्याशी शेअर करणार. माझ्याकडे ज्या काउन्सिलिंगला केसेस येतात, त्यातले अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातलाच एक तो आपला हिरो होता, जो मागच्या एपिसोडमध्ये ज्याच्यापासून आपण सुरुवात केली होती. आजही त्याच्यावरती येणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये तर त्याच्यावरती विशेष बोलणार. तर शिक्षण, एज्युकेशन. मी जेव्हा लहान होते, तेव्हा मला कळायचं नाही की शाळेत का कंपल्सरी जायचं? सकाळी-सकाळी लवकर उठायला लागायचं. मग आई-वडिलांची एक ती खूप अशी अ, प्रचंड घाई असायची. भरभर, भरभर, भरभर आवरायचं. हे कर, ते कर, ते कर, शाळेत. शाळेत जाताना मध्ये दप्तर, अ, डबा. त्या आमच्या वेळेला पाण्याची बाटली नव्हती बरं का. शाळेत एक छानशी पाण्याची टाकी असायची. नळ सोडायचा आणि असं हाताने पाणी प्यायचं. आता पाण्याची बाटली पण असते. आता शॉर्ट ब्रेक, बिग ब्रेक असे असतात 2 डबे. मला आठवतं माझी आई एक छोटासा डबा द्यायची. त्याच्यामध्ये शिरा-बिरा काय-काय भरून द्यायची. पुरायचं दिवसभर. छानसं. ते लहान ब्रेक आणि मोठा ब्रेक असल्या भानगडी नव्हत्या आमच्याकडे. पण ह्या सगळ्या शाळेशी संबंधित या सगळ्या गोष्टी कंपल्सरी करायच्या. एकदा तिथे जाऊन धडकायचं, वेळेत धडकायचं, उशिरा गेलं तर शिक्षा व्हायची. मग वेळेत जायचं, कंपल्सरी प्रत्येक तासाला प्रत्येकाने बसायचं. ह्याचं जे एक मानेवरती जू ठेवल्यासारखं वाटायचं ना, जेव्हा केव्हा मी 1-2 तास मला वाटतं माझ्या आईशी बोलले असेल, "का जायचंय शाळेमध्ये? का करायचं? मला नाही जायचंय." त्याच्यावरती आईचं एवढंच म्हणणं होतं, "हे असले प्रश्न विचारायचे नाहीत. जा म्हटले की जायचंय." याच्यावरती माझे वडील फार अ, थोड्याशा ग्राम्य भाषेमध्ये बोलायचे, जे मी आता बोलणार आहे. ऐकणाऱ्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल, की का म्हणून विचारायचं नाही. जे सांगितलंय ते करायचं. या अर्थाची एक ग्रामीण म्हण म्हणायचे. तर पर्यायच नव्हता. मुळात माझ्या वेळची जनरेशन अशी होती, की आई-वडिलांचं हे ऐकायचंच असतं. शाळेतल्या शिक्षकांचं सुद्धा ऐकायचंच असतं. शेवटच्या खाली माझ्या नवऱ्याच्या भाषेमध्ये 27 अंडरलाईन. माझ्या भाषेमध्ये म्हणाल तर तो हा बोल्ड इटॅलिक्स कोट्समध्ये च ऐकायचंच असतं. त्याला पर्यायच नव्हता काही. कधी विचारच केला नाही, की नक्की का? पण त्याचं कुठेतरी ओझं वाटायचं. पण एक सांगते हां, मला शाळा खूप छान मिळाल्या. खूपच छान मिळाल्या. त्यामुळे या शाळांनी माझ्यावरतीचा सगळ्यात पहिला काय संस्कार केला असेल ना, तो म्हणजे विचार करायचा. प्रत्येक गोष्टीचा त्याच्या पुढचा, मागचा विचार करायचा. तुम्हाला सहज म्हणून सांगते, आता हे सगळं एज्युकेशनमध्येच येतं. शाळा या प्रकारातच येतं. आमच्या शाळेने जे काही संस्कार केले ना, अ, अनेक गोष्टी असायच्या. त्याच्यातला एक होता, की महिन्यातनं एकदा आम्ही आमचा वर्ग स्वच्छ करायचा. आदल्या दिवशी बाई सांगायच्या, की शाळेतल्या बाई म्हणजे टीचर. आम्हाला सांगायच्या, की उद्या येताना जुना ड्रेस घालून या, जुना युनिफॉर्म घालून या आणि प्रत्येकीने येताना फडकं आणायचंय. बस बाकी काय फडकं आणायचं. शाळेचा पिऊन बादली आणि झाडू देऊन जायचं. आमचा वर्ग, आमची क्लासरूम आम्ही स्वच्छ करायचे. पिरियड. का म्हणून विचारायचं नाही. शिक्षकांनी सांगितलेलं ऐकायचं. आजच्या काळात करून बघा असं. कुठल्या ना कुठल्यातरी मुलाच्या पॅरेंट्सचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स असतात. कुठल्या ना कुठल्यातरी मुलाच्या पॅरेंट्सचे रिपोर्टर्सशी कॉन्टॅक्ट असतात, मीडियाशी कॉन्टॅक्ट असतात किंवा कितीतरी पॅरेंट्स हे Twitter, Facebook, Insta इथे असतात. आमच्या मुलांना वर्ग स्वच्छ करायला लावला. इथून जे सुरू होईल, आम्हाला हा प्रश्नच होता. शिक्षकांनी सांगितलेलं ऐकायचं. आमचे पालक आम्ही जर तक्रार म्हणून जर गेलो ना, की आम्हाला शाळेमध्ये आमच्याकडनं वर्ग स्वच्छ करून घेतला. आई-वडील म्हणायचे, "बरं झालं सांगितलं. आता जरा घरातल्या स्वच्छतेचं पण बघा. घरात पण केर काढायला लागा, खिडक्या पुसायला लागा, पंखे पुसायला लागा, ट्युबा पुसायला लागा."
आई वडील कधीही शाळांच्या भानगडीत पडायचे नाहीत. शाळेतल्या गोष्टी शाळेत. घरी आणायच्या नाहीत, तक्रारी घरी आणायच्या नाहीत. शिक्षकही असे होते, की आमच्या तक्रारी व्हॅलिडच नसायच्या कुठल्याही प्रकारे. आत्ताची परिस्थिती जी काही बदलली आहे, एक मला आवर्जून सांगायचंय, तुमच्यापैकी जर कोणी तेवढं जागरूक असेल आणि तुम्हाला बघायला आवडणार असेल, नक्की आवडेल तुम्हाला. माझ्या नवऱ्याचे 2 एपिसोड्स आहेत YouTubeवरती. ॲस्ट्रो मेडिकॉम याच्या अंतर्गत मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. अनडुइंग लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले नावाच्या ब्रिटिशांनी आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा जो काही बोजवारा उडवून टाकलाय ठरवून, प्री-प्लॅन्ड, आणि आपली संस्कृती कशी रसातळाला नेऊन ठेवली, आपली शिक्षण पद्धती गाळात घातली आणि त्यामुळे आत्ताचा भारत घडताना थोडासा बिघडलेला झालेला. आपल्याला त्याच्याही पूर्वीपासूनची आपली संस्कृती आठवून, आपली पाळंमुळं शोधून स्वतःला चांगलं करावं लागतंय. हे धिस इज लाइक प्रवाहाविरुद्ध पोहणं आहे. धिस इज गोइंग अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. धिस इज गोइंग अगेन्स्ट द फोर्स. आणि त्यामुळे आत्ताच्या भारताला घडताना खूप कष्ट होत आहेत. खूप त्रासही होतोय. खूप विरोधालाही तोंड द्यावं लागतंय. पण ती जी शिक्षण पद्धती आपली होती ती खूप महत्वाची होती. आणि मी अशा शाळांमध्ये शिकले, की जिथे ती मूल्य, ती नैतिकता, त्या व्हॅल्यूज अजूनही होत्या. त्यामुळे आमचे पालक कधीही आले नाहीत शाळांना विचारायला, की तुम्ही आमच्या मुलांचं असं का करता? गॅदरिंगमध्ये का घेतलं नाही? माझ्या मुलाला इथेच का बसवलं, तिथं का बसवलं नाही? तुम्ही अन्याय करताय. असल्या कुठल्याही तक्रारी करायला आमच्या कुणाचेच पालक कधी शाळेत आले नाहीत. आणि आमच्या बाई, मी तुम्हाला कुठून सुरुवात झाली माझ्या बोलण्याची, की विचार करायला आमच्या शाळेने शिकवलं. कसं शिकवलं? उदाहरण सांगत होते मी, की महिन्यातनं एकदा स्वच्छता करायची. आदल्या दिवशी नोटीस यायची. बाई सांगायच्या, "उद्या शाळेची स्वच्छता आहे. प्रत्येकाने आपला आपला वर्ग स्वच्छ करायचा आहे." एका वर्गामध्ये 60 जण आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरनं फडकं आणायचंय. जुने युनिफॉर्म घालून यायचे. का? धूळ होते. परत एकदा नुसतं सांगायचं नाही. आधी ते लोकं विचार करायचे, शिक्षक लोकं. स्वच्छ करून घ्यायचे. मुलांकडनं स्वच्छ करून घ्यायचे. रोज पिऊन साफ करतात. एक दिवस मुलींकडनं करून घ्यायची. आम्ही मुली होतो. मुलींची शाळा होती. मग हे सांगायचे, की स्वच्छ करताना धूळ उडणार, तुमचे कपडे खराब होणार. कपडे खराब होणार नाहीत म्हणून मुलींना सांगायचे, जुने युनिफॉर्म घेऊन या. नवीन युनिफॉर्म तुमचे खराब नकोत व्हायला. आणि आधी अगदी वर्षाच्या पहिल्या दिवशी वगैरे सांगायचे, शाळा संपतानाच्या वेळेला सांगायचे, युनिफॉर्म टाकून देऊ नका, जपून ठेवा, लागणार आहेत. आमच्या शाळेमध्ये इव्हन गरीब मुलींसाठी म्हणून पण एक व्यवस्था होती, की तुमचे जुने युनिफॉर्म शाळेला डोनेट करा, जुने गरीब मुलींना देण्यात यायचे. खूप छान शाळा होती आमची. तर बाई आम्हाला सांगायच्या, की आपण स्वच्छ करायचंय. का करायचं? प्रत्येक मुलीनी त्या स्वच्छतेत भाग घ्यायचाय. तो का घ्यायचाय? प्रत्येक गोष्टीला बाई स्वतःच सांगायच्या, "का बरं?" आणि स्वतःच त्याचं उत्तरही द्यायच्या. आणि त्यामुळे "का बरं?" हा प्रश्न मनात यायची सवयच लागली. हे असं का? हे असं का? हे असं का? एखादी मुलगी आमच्या शाळेमध्ये छानशी कविता करणारी असायची. तिला कविता सुचायच्या. मी होते त्याच्यामध्ये एक. की त्यांचे निबंध चांगले असायचे शाळेत. एसेज छान असायचे. किंवा कोणीतरी पुढे येऊन बोलायचं वक्तृत्व स्पर्धेत, इलोक्युशनमध्ये. कोणी रांगोळी चांगलं काढायचं, कोणाची आर्ट चांगली असायची. या प्रत्येक गोष्टीकडे क्लास टीचरचं लक्ष असायचं. आणि 1 तास लायब्ररीचा असायचा आठवड्यातून. त्यावेळेला लायब्ररीयन वर्गात यायच्या आणि त्यांना आमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, की वर्गातल्या या मुलीचं हे चांगलं आहे, या मुलीचं हे चांगलं आहे, या मुलीचं हे चांगलं आहे. त्यामुळे मी गेले ना, की आमच्या लायब्ररीयन म्हणायच्या, "ए, तिकडे त्या भागात लायब्ररीच्या." का? तिकडे शांता शेळके ठेवलेत, तिकडे ग. माडगुळकर ठेवलेत, तिकडे मंगेश पाडगावकर ठेवलेत, तिकडे वसंत बापट ठेवलेत. जा, वाच. तिथे इंदिरा संत आहेत, तिथे पद्मा गोळे आहेत. असे अनेक कवी, कवयित्री. त्यांना माहिती होतं जर मी कविता करते, तर मी ते वाचलं पाहिजे. ते जेवढं वाचेन, माझी कविता चांगली होईल. हे संस्कार, हे घडवणं हे आमच्या शाळेमध्ये होतं. आमच्या पालकांना त्यावेळेला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. म्हणून त्या शाळांच्या स्टेटसला खूप महत्त्व होतं. पुण्यामध्ये त्यावेळेला 4 शाळा या आपलं प्रस्थ राखून होतं. मराठी शाळा. पहिली होती हुजूरपाडा, HHCP. दुसरी होती रेणुका स्वरूप, तिसरी अहिल्यादेवी, चौथी नुमवी,
मी हे जे सांगते ना, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, दरवर्षी साधारणतः डिसेंबर, जानेवारीपर्यंत इंटर स्कूल स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा सगळ्या संपायच्या जानेवारी एंडपर्यंत आणि त्यांचे रिझल्ट्स यायचे. मग ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या स्पर्धा असायच्या. व्यायाम, सगळ्या प्रकारचे खेळ, ड्रिल, कॅलिस्थेनिक्स, बँड, फोक सॉंग्स, त्याच्यामध्ये फोक डान्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा आणि या सगळ्यांमधनं कुठली शाळा किती नंबर मिळवते, पहिला नंबर, दुसरा नंबर आणि सगळ्यात जास्त पहिला नंबर कोणाचा येईल, ऑलिम्पिक सारखं आहे हे. सगळ्यात जास्त पहिला नंबर कुठल्या शाळेचा येईल, तिचं स्टेटस पहिलं. सगळ्यात त्या मानाने त्याच्यानंतर खालोखाल कुठल्या शाळेचे पहिले नंबर येतील, तिचं स्टेटस दुसरं, तिसरं, चौथं. माझी शाळा नुमवी होती. नूतन मराठी विद्यालय, मुलींची प्रशाला, सदाशिव पेठ, पुणे. अभिमानाने सांगावं अशी माझी शाळा. कदाचित आम्हाला शाळेमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या गेल्या, यातल्या या स्पर्धांमध्ये येत नसायच्या. शाळेच्या बाई वर्गामध्ये येऊन का, कशाला हे जेव्हा शिकवायच्या, याची कुठली स्पर्धा नसायची. पण हे संस्कार आमचे व्हायचे. आणि या संस्कारांची कुठली स्पर्धा नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं, की ते जे काही ग्रेडेशन किंवा ते जे नंबरिंग होतं, की पहिली शाळा, दुसरी शाळा, ह्याच्यात एक कुठेतरी कमी होती. कुठेतरी काहीतरी राहून जात होतं, जे आमच्या शाळेत होत होतं. आणि मला वाटतं या मराठी ज्या शाळा होत्या ना, या प्रत्येकच ठिकाणी असे शिक्षक होते, की जे आपल्या विद्यार्थिनींवरती खूप चांगले संस्कार करायचे. त्यांना विचार करायला प्रवृत्त करायचे. आम्हाला मला आठवतं आमची लायब्ररी जिथे होती त्याच्या शेजारीच लॅबोरेटरी होती. लायब्ररी, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. आणि प्रयोगशाळेमध्ये आमचं 8वी पर्यंत तर काहीच काम नव्हतं. म्हणजे प्रयोगशाळेत नेऊन दाखवायचं वगैरे असे प्रकार नव्हते. 9वीला आम्हाला नेऊन दाखवण्यात आले. रसायन रसायन शाळा अशी आहे, जीवशाळा अशी आहे, भौतिक शाळा अशी आहे, इलेक्ट्रॉनिक्सची शाळा अशी. शाळा म्हणजे प्रयोगशाळा म्हणून म्हणायचं. तर मग त्याच्यामध्ये रसायन शाळा म्हणजे केमिकल लॅबोरेटरी, ते केमिस्ट्री लॅबोरेटरी. त्याच्यामध्ये मग दाखवायचे कोनिकल फ्लास्क कसा असतो, पिपेट काय आहे, टायट्रेशन कसं करायचं, त्याचा स्टँड कुठे आहे, कुठले ऍसिड्स कशी ठेवलेली आहेत, लिटमस पेपर्स कुठे ठेवलेले आहेत, ते बघा, हे सगळं बघून घ्या. हे बघणं 9वीत होतं. आणि 10वी ते छोटे छोटे काही काही प्रयोग करायला होते. पण 8वी पर्यंत तिथे काही काम नसल्यामुळे लायब्ररीत जाता सर पटकन लॅबोरेटरीत डोकावणं व्हायचं. तिथले वास घेणं व्हायचे, केमिस्ट्रीचे वास यायचे. मग त्याच्यामध्ये पिक्रिक ऍसिडचा स्मेल, सल्फ्युरिक ऍसिडचा स्मेल, हे खास ते टिपिकल वास यायला ना आपल्याला असं भारी वाटायचं. आपल्याला यायचंय पुढच्या वर्षी इथे. एक दिवस आमच्या बाईंनी आम्हाला पकडलं, इथे काय करताय, चला तुम्ही 8वीतले आहात ना, लायब्ररी तिकडे काम आहे तुमचं. जाता येता ते बाईंच्याही लक्षात असायचे, ही मुलगी कुठल्या इयत्तेत आहे, कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे आणि तिनं कुठे जायला पाहिजे. असंच आम्ही एकदा 9वी संपता संपता थांबलो होतो. आणि एकदा बाईंनी पकडलं होतं, काय करताय का इकडे, काही नाही काही नाही काही नाही म्हणून आम्ही लायब्ररी सटकायला बघितलं. बाईंनी थांबवलं, थांबलात ना इथे, कुठला वास येतोय, विचार करा. आमच्याशी बोलणाऱ्या बाई, त्यांचे विषय होते मराठी आणि भूगोल. पण त्यांनी आम्हाला विचारलं, शास्त्रातलं वास कुठला येतोय. त्यांना माहिती होतं हा वास कशाचा आहे. आणि आम्हाला उत्तरं शोधायला लावली. जा आज जाऊन लॅब टेक्निशियनला विचारा कशाचा वास येतोय. एक ऍसिडची बाटली फुटली होती आणि तिचा वास येतो. त्या लॅब टेक्निशियन बाईंनी एका दगडात 2 पक्षी मारले. आमच्याकडनं अभ्यास करून घेतला आणि त्या लॅब टेक्निशियनचे शाब्दिक बोलून कान पिळल्यासारखं केलं, की तुमच्यामुळे असं झालंय, वास पसरलेत बाहेर. सदाशिव पेठी शिक्षिका एक नंबर. पण आम्ही विचार करायला शिकलो. शाळेमध्ये दर 5वी ते 10वी आमची शाळा होती. प्रत्येक इयत्तेला एक एक विषय दिला जायचा वर्षाच्या सुरुवातीला. आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत त्या विषयावरती प्रत्येक वर्गाचं एक मॅगझिन तयार व्हायचं. आता तुम्ही म्हणाल आमच्याही शाळेत होतं, पण मी हा प्रकार फक्त आमच्या शाळेत बघितलाय. इतरत्र होत असेल मला माहित नाही, पण मी बघितला नाही. आमच्या शाळेत काय व्हायचं, ते मॅगझिन करायचं म्हणजे काय, प्रत्येक वर्गाचं मॅगझिन आहे. मग वर्गात विभागणी व्हायची. ड्रॉइंगवाल्या मुली, माहिती शोधणाऱ्या, लायब्ररीत पटकन जाऊन माहिती शोधणाऱ्या मुली, चांगलं लिहिणाऱ्या मुली,
निबंध, कविता बिविता करून म्हणजे ज्यांना शब्दरचना चांगली करता येते त्या मुली वेगळ्या. ज्यांची चित्रकला चांगली असायची त्यांनी पेज डेकोरेशन करायचे. ज्यांची हस्तकला चांगली होती त्यांनी पेजेस कटिंग करायचे. कुठले पेज कटिंग? ड्रॉइंग पेपर्स आणायचे, ते शिस्तीत A4 साईज मध्ये कट करून घ्यायचे. या प्रत्येक पानाला ड्रॉइंगवाल्या मुली डेकोरेशन करायच्या आणि जो काही विषय मिळाला असेल त्या विषयाची माहिती या ज्या निबंधवाल्या कवितावाल्या मुली होत्या त्या लायब्ररीत जायच्या, सांगायच्या लायब्ररींना इयत्ताही. लायब्ररींना विषय माहिती असायचा, त्या पुस्तकं द्यायच्या, ही पुस्तकं वाचा. त्या पुस्तकं वाचायची, त्या विषयावरती पुस्तकातलं छापायचं नाही. आत्ताच्या मुलांचे प्रोजेक्ट्स कसे असतात? गुगलला जा, विकिपीडियाला जा आणि तिथलं जे मिळतं ते कॉपी पेस्ट करा. नो, आम्हाला कॉपी पेस्टचा काही स्कोपच नव्हता. पुस्तकातले उतारे सुद्धा लिहिलेले चालायचे नाहीत, कारण आमच्या बाईंचा अभ्यास आमच्या वरताण तयार होता. खूपच वरताण तयार होता. त्यांना अचूक कळायचं. कुठलंही वाक्य इकडचं तिकडे छापलं की कान पिळले जायचे. तुम्ही काय केलं मग? तुम्ही त्याच्यावरती विचार करून ते लिहिणं अपेक्षित आहे. आणि आम्ही ते लिहायचं, त्या मुलींनी ते लिहायचं. त्यांनी लिहिलेलं ज्यांचं हस्ताक्षर सुंदर आहे, त्यांनी त्या कागदावरती उतरून काढायचं. ड्रॉइंगवाल्या मुलींनी पेज डेकोरेशन्स करायची. मध्ये-मध्ये तो जो काही मजकूर लिहिलेला असेल, त्या अनुषंगाने चित्र काढायची. आणि ॲट द एंड काही मुली मग त्या हस्तकलावाल्या छानसं कव्हर-बिव्हर तयार करून, त्याला छानसं बाइंडिंग-बिंडिंग करून आणायचं आणि अल्टिमेटली हाताने तयार केलेलं आमचं मॅगझिन, तो आमचा प्रोजेक्ट असायचा अख्ख्या वर्गाचा आणि तो सबमिट करायचा. मला आठवतंय एकदा आम्हाला विषय होता जपान. या जपानवरती आम्ही त्याचा अभ्यास केला. तर मला अजून आठवतंय तेव्हा जपानी नंबर्स 1 ते 10 किंवा माझं नाव काय आहे? मला अजून आठवतं वताईवा, त्या माझं माहेरचं नाव प्राजक्ता. तेव्हा मी ते लिहिलं होतं, वताईवा प्राजक्ता देस. माझं नाव प्राजक्ता आहे. मला अजूनही जपानी भाषा माहिती नाही, पण मला हे माहिती आहे की जपानीमध्ये असं म्हणतात वताईवा प्राजक्ता देस. तो केलेला अभ्यास त्यावेळेचा अजूनही डोक्यात तसा आहे, पक्का आहे. त्यावेळेचं काढलेलं जपानी बाईचं चित्र, कारण मी चित्रकला विभागात होते आणि कविता विभागात होते. पण चित्रकला विभागात एका जपानी बाईचं हातात बाळ घेतलेलं, तिच्या पाठीवरचा तो किमोनो पाठीवरची ती सॅक, तिची टिपिकल हेअरस्टाईल असे मस्त 2 काड्या आलेले, छानसं लोंबणारे मणी, हे चित्र काढलेलं आठवतं. तिचे ते तिरके डोळे सगळ्यांना खूप आवडलं होतं आणि त्याचं खूप कौतुकही झालं होतं. प्रत्येक मुलीचा सहभाग असायचा वर्गातल्या तो प्रोजेक्ट करण्यामध्ये. आणि या अनुषंगाने प्रत्येकाचा त्या त्या विषयाचा अभ्यास व्हायचा. प्रत्येकाने इथे विचारायचं, हे असं कसं? हे असं का? हे कुठे? हे कसं? किती? हे क वरनं सुरू होणारे सगळे शब्द डोक्यात थैमान घालायचे. आणि या प्रत्येक गोष्टीची उत्तरं देणारी पुस्तकं आम्हाला दिली जायची. आम्हाला नियमच होता, आधी पुस्तकात बघा, अडलं आमच्याशी बोला, आम्हाला विचारा. आणि आमच्या बाईंनाही सगळं येत असेल असं नाहीये. पण त्या ती माहिती घेऊन यायच्या कुठून ना कुठून तरी. त्या स्वतः त्याचा अभ्यास करायचा. कॉपी पेस्ट नव्हता आमच्याकडे. अभ्यास होता. आणि मग हा अभ्यास म्हणजे नक्की काय? नवीन पॅरेंट्सना कदाचित ही शंका पडत असेल किंवा हा प्रश्न पडत असेल, नक्की अभ्यास म्हणजे काय? पुस्तकं उघडून बघणं? कारण मी माझ्या घरी माझ्या बाईला पण बघते. तिच्या मुलांचा फोन येतो, मुलगा सांगतो, "ए आई, छोटी बघ Facebook वरती बसली." ही ओरडायची इकडनं, "ए तिला अभ्यासाला बसव, अभ्यास कर म्हणा आधी, आधी अभ्यास कर, अभ्यास कर." एक दिवस मी तिला म्हटलं, "तू सारखी मुलांना म्हणते अभ्यास कर, म्हणजे नक्की काय करायचं?" आणि खरं सांगू, मला तिचं खूप कौतुक वाटलं, कारण तिनं खूप छान उत्तर दिलं. तिनं योग्य उत्तर दिलं. अभ्यास म्हणजे एकच गोष्ट परत 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 करत राहणे, याला अभ्यास म्हणतात. इंग्रजी स्टडीचा अर्थ आपल्या मराठी किंवा संस्कृत मधनं आलेल्या अभ्यासलाच डिफाईन करतो का मला माहित नाही. माझं इंग्रजी खरंच चांगलं नाही, पण ते तसं असावं. स्टडी म्हणजे अभ्यास, ठीक आहे. पण आपला शब्द आहे अभ्यास, याचा अर्थ आहे सतत क्रिया.
पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत राहणे म्हणजे सतत क्रिया. मग आपण मुलांना सांगतो अभ्यास कर म्हणजे काय? शाळेमध्ये गेलाय, शिक्षकांनी आज एक धडा शिकवला. तो घरी आल्यानंतर पुन्हा वाचणं. एकदा नाही, पुन्हा वाचणं, पुन्हा वाचणं, पुन्हा वाचणं. मग त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं, हे प्रश्न, हे उत्तर, पुन्हा वाचणं. आमच्या वेळेला प्रश्न उत्तरांचे सेट दिले जायचे नाहीत. ते डायरेक्ट 10वी. का? की बोर्डाच्या पॅटर्नमध्ये तुम्ही उत्तरं द्यावीत म्हणून. डायरेक्ट 10वी. तोवर आम्हाला हा प्रश्न त्याचं हे उत्तर असं सहसा दिलं जायचं नाही. आधी बाई वर्गामध्ये सांगायच्या, हा प्रश्न आहे, शोधा बरं वर्गामध्ये, तुम्हाला हा धडा शिकवलाय, काय उत्तर देशील, काय उत्तर देशील. ओरल व्हायवा अशी जाता येता पटकन व्हायची, त्याला व्हायवा किंवा ओरल एक्झाम असंही म्हणायचं नाही. धडा शिकवलाय, मग त्याच्यावरचे प्रश्न विचारायचे. शिकवलाय याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचा अर्थ विशद करून सांगितलाय, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते देणाऱ्या टीचर आहेत वर्गात. त्यांनी सांगितलेलं तुम्ही लिहून घ्यायचंय, जे पुस्तकात नाहीये. हे तुमचं तुम्ही लिहून घ्यायचंय. बाय डिक्टेट नाही करायचे. ते तुमचं तुम्ही लिहून घ्यायचे. तुमचे कष्ट आहेत. आणि लक्षात घ्या, लिहिताना आपल्याला थोडासा वेळ लागतो. टाईप करताना वेळ नाही लागत. बोलायला त्याहून कमी वेळ लागतो. पण लिहायला थोडा वेळ लागतो आणि लिहिताना जो वेळ लागतो त्याच्यात आपला मेंदू आपण काय लिहितो याच्यावरती विचार करत असतो. त्यामुळे बाई जेव्हा बोलतायत पटपट पटपट लिहून घ्यायचं. आपला मेंदू एकाच वेळेला कानाने ऐकतोय, डोळ्यांनी बघतोय, हातांनी लिहितोय आणि त्याच वेळेला अनालिसिस पण करतोय. इट्स सुपर कम्प्युटर गिव्हन टू यू बाय युअर नेचर, बाय द सुप्रीम पॉवर. हा कम्प्युटर वापरायला आमच्या शाळेने आम्हाला शिकवलं. हे असं का? या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळवायला शिकवलं. पुन्हा 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 एखादी गोष्ट करायला प्रत्येकच शाळा शिकवते, प्रत्येकच आईवडील शिकवतात. पण ते नक्की का करायचं असतं ह्याचं मुलांशी डिस्कशन होत नाही, मुलांशी तो संवाद साधला जात नाही आणि मग मुलांकडनं अभ्यास होत नाही. हे मुलांना आपण कुठेतरी समजून सांगितलं पाहिजे, की अभ्यास म्हणजे तीच तीच गोष्ट परत परत करायची. मग स्वाभाविक या वयातल्या मुलांना प्रश्न पडणार, की का करायची? मग त्याला उदाहरण द्यायचं. त्याला उदाहरण द्यायचं, तू जेव्हा खूपच छोटा होतास, शाळेमध्ये जसं इतर गोष्ट करायला सांगितली जाते, जसं शाळेमध्ये हेच बूट घालून यायचे आणि हाच ड्रेस घालून यायचा सांगितलं जायचं, तसं शाळेमध्ये वेगवेगळे शेप्स काढून घेतले जायचे. मला अजून आठवतं माझ्या मुलीला शिकवताना ते इंग्लिश मीडियममध्ये बम्पटी बम्प आणि लम्पटी लम्प आणि स्लॅशेस असं म्हणायचे. म्हणजे असं वाटी उलटी वाटी, सुलटी वाटी, तिरक्या रेषा, सरळ रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा, असं सतत हे चिन्ह काढून घेतली जायची. का? या वाट्या शिकवल्या की त्यांना इंग्रजी अक्षर शिकवणं सोपं जातं. स्लॅश शिकवले की इंग्रजी अक्षर शिकवणं सोपं जातं. असा स्लॅश आणि असा स्लॅश शिकला, आडवी रेष शिकली की ए काढता येतो. ए फॉर ऍपलवाला ए काढता येतो. बमटी बम्प लमटी लंप प्रकार शिकवला म्हणजे वाट्या गोल गोल काढायला शिकवलं. अर्ध वर्तुळ काढायला शिकवलं की एक उभी रेष, एक अर्ध वर्तुळ, दुसरं अर्ध वर्तुळ, वर्तुळ झाला बी, बी फॉर बॅट. एक अर्ध वर्तुळ झाला सी, सी फॉर कॅट. एक अर्ध वर्तुळ उभी रेष झाला डी, डी फॉर डॉग. किती सोप्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या छोट्या. आणि त्यावेळेला शाळेतलं तुम्हाला आठवत असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या मुलाचं बघत असाल किंवा तुम्ही आजूबाजूच्यांचं बघत असाल तर तुम्हाला दिसेल की इयत्ता पहिली पर्यंत तरी त्यांना एक पुस्तक किंवा पुस्तिका छोटीशी दिली जाते. म्हणजे छोटीशी नोटबुक सॉर्ट ऑफ असते, ज्याच्यामध्ये प्रिंटेड असतात गोष्टी अशा गोल गोल वाट्यांच्या किंवा स्लॅशेसच्या, आणि खाली त्यांना जागा दिलेली असते की त्यांनी ते बघून आधी त्याच्यावरनं गिरवायचंय आणि परत 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 काढायचं. परत 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 तेच काढायचं. इयत्ता पहिली पर्यंत ए बी सी डी ई एफ जी. मी हे असं का सांगते, कारण आजकाल 99% मुलं इंग्रजी मीडियम मध्ये असतात. मराठी मीडियमच्या शाळा बंद पडायची वेळ आली. त्याच्यात एक वेगळा एपिसोड होईल माझा कुठला तरी.
हरकत नाही. पण आम्ही सुद्धा अ, अ, अननस, आ, आ, आई, ई, ई, इजार, ई, ई, इडलिंबू, उ, उ, उकळ, ऊ, ऊ, ऊस हे काढायचो. आणि परत, 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 परत हे परत, परत म्हणायचा ही कंटाळा यावा इतक्या वेळेला परत, परत आम्ही काढायचो. आणि ते परत, परत केल्यामुळे दुसरीला येईपर्यंत अक्षर तयार झालेलं असायचं. बाई काय सांगतायत? गगन, आकाश, बघ. माझा नवरा याचं पुढे म्हणतो की वर चढ, खाली पड, मर. हरकत नाही. हे 4-4 ओळींचे छोटे छोटे धडे असायचे आम्ही. गगन, आकाश, बघ वॉज द कॉमनेस्ट ऑफ ऑल. छतावरती चढ, घर बघ. छोटे छोटे शब्द 2-2 अक्षरी, ज्याला काना वेलांट्या म्हणजे थोडं आकार इकार नसतील असेही शब्द असायचे. आणि ते 4 एक वाक्यांचा धडा तयार व्हायचा आमचा. ते वाचणं होऊ शकायचं कारण हातात बसलेले, डोक्यात बसलेले, पहिलीपर्यंत सतत 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 केले. मूल जेव्हा तिसरीत येतं, चौथीत येतं, हळूहळू धडे मोठे व्हायला लागतात. जे पहिलीपर्यंत 4 ओळींचे धडे होते, दुसरीमध्ये 10-15 ओळींचे होतात, तिसरीमध्ये एकदम 25-30 ओळींचे होतात, चौथीमध्ये त्याहून मोठे होतात, 2-3 पानांचे धडे होतात. आणि ते त्याच्याशी मुलांनी कोपअप व्हायला हा पहिलीपर्यंतचा पुन्हा पुन्हा केलेला अभ्यास उपयोगी पडतो. त्यांना अक्षर ओळख, शब्दांची ओळख पक्की होते. मग बघा तुम्ही, तुम्ही लहान असताना साधारणतः तिसरीपासून आई-वडील आरडाओरडा करायला सुरुवात करतात. तिसरीपासून साधारणतः शिक्षक पण ओरडायला सुरुवात करतात, "अभ्यास कर, अभ्यास कर." काय होतं हे नक्की? कुठे गणतं? कारण एवढेसे असलेले धडे एकदम मोठे झालेत. आणि मुळात आई-वडील आणि शिक्षक अभ्यास म्हणजे नक्की काय? ह्याच्यावरती मुलांशी डिस्कस करत नाहीत. त्यांना जवळ घेऊन प्रेमाने हे समजून सांगत नाहीत, की हे परत-परत केलंस तर तुझ्या डोक्यात शिरणार आहे. तर तू परीक्षेत चांगलं लिहिणार आहेस, तर तुला मार्क चांगले मिळणार आहेत आणि तरच आई-वडिलांची कॉलर टाईट होणार किंवा तरच शिक्षकांचा अभिमान जोपासला जाणार, की बघा माझे विद्यार्थी एवढे टक्के, एवढे मार्क, माझ्या एवढ्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क मिळाले. मला आठवतं मी तिसरीत असताना मला 87% पडले होते. आता मग भारी वाटतं ना, 87% पडले होते. वर्गात 37वा नंबर होता, 37. याचा अर्थ माझ्या अलीकडे, माझ्या पुढे 36 जण होते, ज्यांनी माझ्यापेक्षा चांगले मार्क काढले होते. कारण तोवर ते परत परत करत राहणं हे होतं. त्याचं कारण न समजता आम्ही करत होतो. चौथीत आले तसे शिंग फुटायला लागले. फाउंटन पेन सुरू झालं होतं, पेन्सिल जाऊन. मग फाउंटन पेनची शाई, मग वर्गात शिक्षक एक शिकवतायत, शिवाजी महाराजांचं पुस्तक होतं. शिवाजी महाराजांच्या जशा मिशा त्या शेजारी जिजाबाईला पण मिशा काढायला सुरुवात झाली. आणि वर्गातलं लक्ष कमी झालं. मुलांनी वर्गात लक्ष द्यावं यासाठी शिक्षक आणि पालक या दोन्हीचा खूप महत्वाचा रोल आहे. आपण आज आधी वयवर्ष 3 ते वयवर्ष 7-8 इथपर्यंत बोलूया. वयवर्ष 7-8 म्हणजे तिसरी संपताना चौथी सुरू होताना या काळामध्ये. याच काळामध्ये जर तुम्ही मुलांना नीट सांगितलं, की अभ्यास नक्की काय असतो आणि तो नक्की का करायचा असतो, अशा वेळेला त्यांना उदाहरणं द्यायची असतात. त्यांच्या समोर दिसतील, त्यांना पटतील अशी. त्यांना सांगायचं एक छोटंसं त्यांना आवडणारं गाणं द्यायचं. आजकाल अशा मुलांचं असतं ना, जाता-जाता ऐकत असतात, घरातले मोठे ऐकतात म्हणून. येणारा नवीन सिनेमाचं गाणं ऐकतात. चला आता धुरंधर चाललाय, ना तो कारवा की तलाश है, प्रत्येक घरात दारात गाजतंय. आईने हळूच सांगावं, हे जुनं गाणं आहे बरं का ओरिजिनल. ना तो कारवा की तलाश आहे. आणि मुलाला सांगायचंच नाही. आई-वडिलांनी एकमेकांमध्ये डिस्कस करायचं. गंमत सांगू? आई-वडील एकमेकांशी काय बोलतात हे ऐकायला भयंकर आवडतं मुलांना. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना जर काही सांगायचं असेल ना, मी ही टिप्स सांगते बरं का. ही पॅरेंटिंग टिप आहे. तुम्हाला तुमच्या मुलाकडनं काही करून घ्यायचं असेल किंवा त्यांनी सिन्सिअरली ते ऐकावं असं वाटत असेल ना, त्याच्याशी डायरेक्ट बोलू नका. त्याच्या इअर शॉटमध्ये बोला.
इयर शॉट मध्ये म्हणजे काय, तुम्ही जे बोलताय ते त्याला कानावर हमखास पडणार आहे. असं बोला, पण बोलताना त्याच्याशी न बोलता, या तुमचा जे काही मुलगा असेल, मुलगी असेल, मी त्याच्याशी म्हणते म्हणजे तुमच्या अपत्याशी न बोलता तुमच्या नवऱ्याशी बोला. आई असतील तर आई नसतील ते बाप असतील तर त्यांनी त्यांच्या बायकोशी बोला. नवरा बायकोंनी एकमेकांमध्ये बोलायचं, मुलाला बाजूला ठेवून त्याच्याबद्दल त्याला ऐकू जाईल असं, पण त्याच्याशी न बोलता एकमेकांशी बोलायचं. म्हणजे समजा बायको आहे, नवऱ्याला सांगते, अरे काय सांगू तुला, याने पेपर ना शाळेमध्ये असा लिहून आला. आमच्यात घडलेलं उदाहरण सांगते. माझ्या मुलीनी, तिला सिग्नल काढायला खूप आवडायचं. तिचं ड्रॉइंग बुक भरलेलं होतं 3 गोष्टींनी. छोटे कार्टून शिकवले होते तिला काढायला. पॉवर पफ गर्ल्स तिला बघायला आवडायचं, ते काढायला शिकवले होते. ते पॉवर पफ गर्ल्स काढायच्या. दुसरी गोष्ट तिला आईस्क्रीम खूप आवडायचं, त्यामुळे आईस्क्रीम काढलेलं असायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिग्नल काढलेलं असायचं. सिग्नल खूप आवडायचं. आणि नेमकं त्यांच्या पहिलीच्या पेपरमध्ये आलं होतं, सिग्नल काढा. 4 मार्क दिले होते सिग्नल काढायला. आणि हिनं काढलाच नाही. कोरा पेपर. मला जेव्हा दिसलं तर म्हटलं, का नाही काढलं तू सिग्नल? म्हटली, मला कंटाळा आला. सो स्वीट. म्हणजे आता खूप गंमत वाटते की माझी 6.5 वर्षाची मुलगी, 6-6.5 वय असेल, म्हणली मला कंटाळा आला म्हणून नाही काढलं. मी अशी झाली होती की अगं कंटाळा काय येतो तुला? तुझ्या आवडीची गोष्ट करायचा कंटाळा आला. ती म्हणली हो. नाईव्हली खरं बोलतात. हीच वेळ आहे पॅरेंट्स. त्यांच्यावर रागवू नका. त्यांच्यावरती हात उगारू नका. त्यांना रागवू नका. त्यांच्याशी अबोला धरू नका. अप्रिशिएट करा. खूप इनोसंट आहेत. खूप छोटेसे आहेत. काय होईल फार फार तर 4 मार्क कमी पडतील. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या मुलाची लायकी काय आहे. अशा वेळेला कसं टॅकल करायचं हे मी तुम्हाला सांगते. मुलाला बाजूला ठेवायचं. मी माझ्या नवऱ्याशी बोलले. अरे काय म्हणेल, चक्रम येडी पोरगी आपली. तिला आवडतं. तिला सिग्नल काढायला बघ, तिची ड्रॉइंग बुक भरली, एवढं सिग्नल काढते. पेपरमध्ये कंटाळा आला म्हणून तिनं काढलं नाही. आज 4 मार्क कमी पडले नाही का? त्याच्यावरती माझा नवरा समजून घेऊन मला म्हणाला, अगं काय होईल, 4 मार्क कमी पडतील. तिची मैत्रीण नाही का ती, कोण बरं तिचं नाव? मी लगेच सांगितलं, प्रेरणा, प्रेरणा. हा, काय? प्रेरणाला 4 मार्क जास्त मिळतील कारण तिनं कंटाळा नाही केला. मग प्रेरणाचं जास्त कौतुक होईल शाळेमध्ये. मला माहिती नाही खरंच तसं झालं का. पुढच्या वेळेपासून तिला असले कंटाळे नाही आले. आणि तसं करत गेली ती छान अभ्यास. यू हॅव टू टॅकल देम. त्यांना अभ्यास या गोष्टीचं महत्व असं नाही सांगायचं. मी सांगायची, एक गाणं दिलं तिला की हा हे गाणं तुझ्या आवडीचं आहे. मी मगाशी धुरंधरच्या गाण्याचं सांगते, ना तो कारवा की तलाश आहे. ऐकते रेडिओवरती, ऐकते रेडिओवरती. आणि तिला मी सांगितलं की बघ, त्या दिवशी मी तुला म्हणलं होतं हे गाणं छान आहे की नाही, तेव्हा तुला येत होतं का? ती म्हणली नाही, पण तुला आता येत आहे. ती म्हणली हो. काय येत आहे? काय माहित, मला आता येतंय गाणं. हो. शी वॉज हॅपी. शी वॉज सरप्राईज्ड. मला येतंय गाणं. मग मी तिला सांगितलं, याचं कारण माहिती का तुला? याची गंमत आहे. या मुलांशी बोलताना ना प्रत्येक गोष्ट गंमत आणि अशी एक्साइटमेंट मध्ये घ्यायची असते. आणि त्यांना सांगायचं अशी गंमत आहे. काय माहिती का, तू ते गाणं रोज ऐकलंस ना, म्हणून तुझं पाठ झालं. हे जादू आहे, मॅजिक. हे शब्द सुद्धा त्यांना भुरळ घालतात. जादू, मॅजिक, गंमत. सो यू शुड बी ऑलवेज, ऑलवेज एक्साइटेड, ऑलवेज डायनॅमिक त्यांच्याशी बोलताना. बघा ती मुलं किती उत्साहाने करतील. साधी एकच गोष्ट. बघा, बघा, आईला कलर पेन्सिल हवीये. तुझं नाव घालायचंय. तू आणणार का बाबा आणणार? पहिला बाबा येईल बघ, पळत पळत पळत. आणि बाबा पण तिकडनं तयारी दाखवायचा, थांब मी आलोच पहिल्यांदा, मी पहिला आणणार, मी पहिला आणणार. की ती ज्या वेगाने जायची पटकन कलर पेन्सिल आणायला आणि घेऊन यायची. मी बाबाच्या पेक्षा आधी आले, माझा नंबर पहिला. सिंपल एक्साइटमेंट. तिच्या वहीवरती तिचंच नाव लिहायला कलर पेन्सिल हवी होती. ती आणून दे. क्रिएट दॅट एक्साइटमेंट. प्रत्येक गोष्टीसाठीची एक्साइटमेंट क्रिएट करा. आपोआप त्या गोष्टीची एक्साइटमेंट मुलांमध्ये येईल. आणि मग तिला म्हणायचं, आता कोणाचं नाव लिहायचंय वहीवरती? तुझं लिहायचं का बाबाचं लिहायचं?
ती म्हणायची, माझं 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 लिहायचं. मग कुठल्या कलरने लिहायचं? तिला पिंक आवडायचा, पिंक. तिला ऑरेंज आवडायचा, ऑरेंज. त्याला मूड असायचा मॅडमचा. कधी कधी तिला ग्रे आणि ब्राऊन पण आवडायचे. आणि गंमत म्हणजे ती कधीतरी पिंक म्हणून ब्राऊन हातात द्यायची. मग म्हणायचं, माझ्या हातात एक पेन्सिल आहे, जी खरं तर ब्राऊन कलरची आहे, पण तिला एक मुलगी पिंक म्हणतीये. मग तिला सगळे हसणार आहेत. असं म्हणलं की ती म्हणायची, नाही 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 नाही, मला पिंक हवंय, थांब मी तुला पिंक देते. ती पिंक शोधून द्यायची. जस्ट क्रिएट दॅट एक्साइटमेंट. प्रत्येक वेळेला साध्या साध्या गोष्टीत मला आठवतं, ती या वयाची असताना तिचं रोजचं असं हे डायनॅमिक आणि एक्साइटमेंट करून घेतली ना, तास दीड तासाने मी अशी गळून जायची, इतकी दमून जायची, आई शपथ. माझे डोळे दुखतायत, माझे गाल दुखतायत, माझं लिटरली हनवटी दुखतंय, कपाळ दुखतंय. शांत बसायचंय असं वाटायचं. द नेक्स्ट मोमेंट तिला बघितलं की हा, ऍक्ट आउट, ऍक्ट आउट सरप्राईज्ड, ऍक्ट आउट एक्साइटेड, ऍक्ट आउट डायनॅमिक. आणि तुमची मुलं अतिशय इन्व्हॉल्व होऊन तुम्ही काय सांगताय इकडे नीट लक्ष देतील. आणि हे करताना अभ्यासाचं महत्व सांगा. ते त्या तुमच्या कुठल्याही अपत्याला एक साधे एक्झाम्पल घ्या. पट्टी न घेता रेष सरळ काढायची. पट्टी न घेता रेष सरळ काढायची. आधी तुम्हाला यायला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे ट्रिक्स पण आहेत. तुम्ही युट्यूबला गेला तर युट्यूबला त्याचे व्हिडिओज पण आहेत. मग आधी स्वतः ते ट्रिक शिकून घ्यायची. मग आधी आपण पट्टीने काढून बघायची आणि मग स्वतः सांगायचं, हे बघ मी सरळ काढली रेष, तुला आली पाहिजे. मला येते, मला येते, तुला नाही येत. असं म्हणायचं की मुलं म्हणतातच. की प्रत्येक वेळेला त्यांची मानसिकता ओळखून काय बोललं म्हणजे मुलं त्याच्यावरती आपल्याला हवं तसं रिॲक्ट करतील, हे प्रत्येक पॅरेंटला कळायलाच पाहिजे. जर कळत नसेल तर तुम्ही त्या मुलाचे पॅरेंट म्हणून घ्यायला योग्य नाही. माझं असंच एक उदाहरण सांगते. मी यशस्वी नाही सांगणार, माझ्या फेल्युअरची पण उदाहरणं सांगते. मी म्हणलं ना, प्रत्येक गोष्टीत ती एक्साइटमेंट आणायची. एकदा मी आणि माझी 3 वर्षाची मुलगी आम्ही बसमधनं चाललो होतो. बस खचाखच भरलेली होती. क्रिसमसचे दिवस होते आणि एका अंधाऱ्या एरियामध्ये जाताना मला माहिती होतं, की आता क्रिसमसचे दिवस आहेत आणि तिथे वाटेत एक चर्च लागायचं. एरिया तर अंधारा होता. तिला खिडकीची जागा मिळाली होती. तिच्या शेजारी मी होते. बस खचाखच भरलेली. उभं राहणारी लोकं सुद्धा ऑलमोस्ट आमच्या अंगावर येतील अशी भरलेली बस. आणि मी तो चर्च लांबून दिसल्या दिसल्या मी किंचाळले. बघ बघ कसली भारी लाइटिंग केली, बघितलंस का तू? आणि माझ्या मुलीने तिकडे बघितलं. हम्म, असं केलं. माझ्या आजूबाजूची लोक पदपद हसायला लागली मला. आणि मला असं तोंडात मारल्यावर काय आलं, काय पोरगी आहे राव. आपण एवढं एक्साइटमेंट मध्ये सांगितलं, बघ किती छान लाइटिंग केलंय. आणि ही म्हणते हा. आणि मी तिला नंतर खूपदा विचारलं, अगं एवढं भारी लाइटिंग आहे, तुला का करावं असं वाटलं? ती म्हणली, नाही माहिती, माहिती नाही, आता आठवत नाही मला मी तसं का केलं. कदाचित ती वेगळ्या विचारात असेल. पण मग असं त्या माझ्या एक्साइटमेंटचा माझा पोपट व्हायचा कित्येकदा. मुलं आपला पोपट करण्यात एक नंबर तयार असतात. पण तरीही जस्ट कीप अप दॅट एक्साइटमेंट. इट ड्राईव्हज देम टुवर्ड्स व्हॉट यू वॉन्ट देम टू डू. त्यांनी काय करावं त्या दिशेला त्यांना ढकलायचंय. सो फुल ड्राईव्ह करा. तुम्हीच सांगा. तुमच्या समोर मी एक छोटी गोष्ट सांगते. हं? मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलीच गोष्ट. पहिले 3-4 वाक्यच फक्त घेते. एक होता काऊ, एक होती चिव. दोघं मित्र होते. काऊचं घर होतं शेणाचं, चिवचं घर होतं मेण्याचं. एके दिवशी काय झालं, धो 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 पाऊस आला. काऊचं घर गेलं वाहून. मी एवढीच गोष्ट सांगते. आणि आता बघा, एक होती चिव, एक होता काऊ. दोघं ना मित्र होते, एकदम बेस्ट फ्रेंड. चिव क्यूट छान होती की नाही. तिचं घर होतं मेणाचं. काऊ त्याचं घर होतं शेणाचं. एके दिवशी काय झालं, धो 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 पाऊस आला आणि काऊचं घर गेलं वा. मग काऊला चिव ते इकडे. स्टॉप. पुन्हा एकदा वाटलं तर मागे जाऊन मी मगाशी कसं बोलले ते ऐका आणि आत्ता मी काय बोलले ते ऐका.
तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं एक्साइट होणं हे समोरच्याला आपोआप त्या प्रोसेसमध्ये इन करून घेतं आणि समोरची व्यक्ती, त्याचं वय काहीही असो, तुमच्या त्या एक्साइटमेंटचा भाग होते समोरची व्यक्ती. आणि ती समोरची व्यक्ती तुमचं मूल आहे. ते तुमचं मूल आहे. त्याला घडवायचंय आपल्याला. बी घडवायचं नाहीये. त्याला नुसतंच वाढवायचं नाही, त्याला घडवायचंय. सो पोर ऑल इमोशन्स, पोर ऑल एक्साइटमेंट फॉर देम. आणि तुमची बॉडी लँग्वेज एक्सप्रेसिव्ह करा. आणि त्या अभ्यासाला या एक्साइटमेंट मधनं सुरुवात करा. पुन्हा करायचं. एकच धडा वाचला. आई शपथ किती भारी ना. डॅम इट, काही भारी नसतं त्याच्यामध्ये आत्ताच्या याने विचार केला तर. राम आणि सीता दोघं मित्र होते. मी जस्ट तयार करते हा, असा धडा आहे असं आहे की नाही. Like गगन आकाश बघ, गगन घर बघ, घरावरती कौलं आहेत, घरापाशी शिडी आहे, वर चढ. धडा संपला. ह्याच्यामध्ये काय एक्साइटमेंट. बट हे मी आत्ता जसं बोलले, मी तयार केलेले तर हे वाक्य कुठे नाही येत. पण हेच असं म्हणलं, गगन वर चढ, गगन घर बघ. हे गगनचं घर बघ, चित्र दाखवलंय. नसेल तर तुम्ही काढा. पण युजली मुलांच्या पुस्तकांमध्ये चित्र असतात. हे बघ गगनचं घर, आपल्या घरापेक्षा भारी आहे. हे झोपडी असली तरी असं म्हणायचं. मग मुलं सुद्धा हा करून बघतात, कारण तुम्ही म्हणताय. त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही त्यांचे हिरो हिरोईन आहात. ते तुमचं ऐकतात. तुम्ही जे सांगताय त्याचे इम्प्रिंट्स त्यांच्या मनावर उमटतात आणि तुम्ही जी दिशा देताय तेच मुलं घेतात. ते द्या. आणि हे सांगताना मी फक्त पॅरेंट्सना नाही सांगते, हे मी शिक्षकांनाही सांगते. शिक्षकांनी न्यूज रीडर सारखा धडा वाचायचा नाही. आजकालचे न्यूज रीडर्स पण ओरडत असतात. रिपब्लिक चॅनल तुम्हाला माहितीच असेल, अर्णव गोस्वामी कसा ओरडतो. तो असं नाही म्हणत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही जुनी स्टाईल झाली न्यूज अँकर्सची. आत्ताचे न्यूज अँकर्स म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. एवढं ओव्हर पण नाही करायचंय. पण त्याच वेळेला तुम्ही पॅरेंट व्हा, तुम्ही शिक्षक व्हा आणि म्हणा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि हे करताना तुमचा चेहरा हसरा पाहिजे. स्माइल, इट इन्क्रीजेस युअर फेस व्हॅल्यू. रिअली करून बघा. असं मुलांना आतमध्ये ओढत वेढे घालत अभ्यासात घेतलं, त्यांना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करायला लावली. सुरुवातीला आपण म्हणायचं, एक काय ग लिहिलं होतं त्या धड्यात, परत जरा वाच परत. मला ना आठवतच नाही, तुला आठवतं? तिला आठवत नसतं, मग ती वाचते परत. किंवा तो तुमचा मुलगा असेल तर तो वाचेल परत. आणि अगे तुला काय आठवत नाही, बघ तिथे लिहिलंय गगन वर चढ, हे गगन घर बघ, आणि हे गगनचं घर आहे. आणि मग आपण विचारायचं, रंग काय आहे त्या घराचा, मला आठवतच नाही, मला येतच नाही, हे काय लिहिलंय मला येतच नाही. आपल्या आईला येत नाही आणि आपल्याला येतंय, हा जो काही अभिमान असतो, हे काय कौतुक होतं. आणि मुलं परत करतात, मुलं परत करतात, मुलं परत करतात. हा मुलांचा उत्साह पॅरेंट्स आणि टीचर्स मिळून घालवतात इयत्ता 3री-4थीच्या दरम्यान. मुळात तुम्हाला मी पुन्हा एकदा माझा एपिसोड सुरू करतानाच्या प्रश्नावर पुन्हा येते. मुळात पॅरेंट्सना आणि शिक्षकांना ह्याची एक ह्याचा विचार झाला पाहिजे. शिकायचं का? अभ्यास का? अभ्यास पुन्हा 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 एखादी गोष्ट केल्याने ती पक्की डोक्यात बसते. त्यावरती मग आपोआप मेंदू प्रक्रिया करायला लागतो, कारण मेंदूला चालना देणारी बुद्धी आतमध्ये निसर्गाने ऑलरेडी दिलेली आहे, देवाने ऑलरेडी दिलेली आहे. ती बुद्धी काम करते हे पाठ केलेलं किंवा सतत करून डोक्यात बसवलेल्या गोष्टीवरती. ती बुद्धी काम करते. त्यातल्या का, कसं, कधी, केव्हा ही उत्तरं आपोआप मेंदू शोधतो. नाहीतर ते तुम्हाला प्रश्न पाडतो आणि ती मुलं विचारतात, गगन घर बघ, कुठे आहे गगनचं घर? एखादा मुलगा विचारेल. मग आपण सांगावं, बावधनमध्ये, कोथरूडमध्ये, नाशिकमध्ये, जळगावमध्ये. हे सांगतात. आपण सांगायचं, कुठे तिथे दिलेलं आहे?
मुलं मुलं नंतर भांडतील एकमेकांशी. त्या मुलाचा मित्र सांगेल, हे त्याच्या आईने सांगितलेलं असेल नाशिकमध्ये घर आहे, तो म्हणतो गगनचं घर नाशिकमध्ये आहे. आपला मुलगा म्हणाल, छे गगनचं घर जळगावमध्ये आहे. त्यांच्यात होऊ देत भांडणं. भांडणात पण मुलं शिकतात. हो. घरी आल्यानंतर सांगायचं, अरे आपल्या गगनचं घर जळगावमध्ये आहे, त्याच्या गगनचं घर नाशिकमध्ये. प्रत्येक गोष्टीला तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत. हे शिक्षण आहे. आणि मुलांना जेव्हा प्रश्न पडतो की शिक्षण का, तुम्हाला हे माहिती पाहिजे शिक्षण का. जर शिकलाच नाही, काहीच नाही उरत, मग शालेय शिक्षण का, की ते इयत्ता 1ली ते 10वी शाळेत जा, ठराविक पुस्तकांचा ठराविक विषयांचा अभ्यास करा, हे का. हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तो पडला पाहिजे. किंवा प्रश्न पडला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्या. या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल किंवा त्याच्यावरती तुम्ही विचार केला नसेल तर मात्र तुम्ही दोषी आहात. तुम्ही स्वतःचे दोषी आहात, तुम्ही तुमच्या मुलांचे दोषी आहात, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे दोषी आहात जर तुम्ही शिक्षक असाल तर. मानवाची अ, मानवाचं उत्थान, इव्होल्युशन हजारो वर्ष होतच आलंय, होतच आलंय, होतच आलंय. आणि त्याच्यातनं मनुष्य जे शिकलाय ते त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा सतत प्रयत्न केलेला आहे. अगदी पूर्वी म्हणजे आदिमानवांच्या काळामध्ये जेव्हा मनुष्य शिकला, त्यांनी भित्तिचित्र काढली होती. वॉल ड्रॉइंग्स आणि वॉल पेंटिंग्स तुम्हाला माहिती असतील तर शोधा. ही भित्तिचित्र त्यांनी कोरली, दगडावरती कोरली. त्यांनी असे रंग शोधून काढले की जे हजारो वर्ष टिकून राहिलेत आणि त्यांनी भिंतींवरती काढून ठेवलं होतं पुढच्यांसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी सूर्य काढला, चंद्र काढला, शिकार काढली. ह्याच्यातनं आपल्याला कळलं की त्यावेळची लोक कशी जगत होते आणि राहत होते. आणि ते माहिती झालं आपल्याला म्हणून आपण आत्ताचे वेगळे घडलो. ते ज्ञान आपल्याकडे आलं. हजारो पिढ्यांपासून आपल्यापर्यंत आलं. आणि मग काय झालं? ज्ञान खूप झालं. असं झालं की अरे जन्मलेल्या मुलाला हे पण माहिती पाहिजे, हे पण माहिती पाहिजे, हे पण माहिती पाहिजे, हे पण माहिती पाहिजे. मग त्याच्यावरती विचारांची प्रक्रिया सुरू झाली की नुकत्याच जन्मलेल्या मुलांना काय शिकवावं. ते मूल थोडं मोठं झाल्यानंतर त्याला काय शिकवलं गेलं पाहिजे. ते अजून थोडं मोठं झालं की त्याला काय शिकवलं गेलं पाहिजे. आणि मग याच्यातनं शिकवणाऱ्या व्यक्तीची स्वतःची काही ना काहीतरी स्पेशलायझेशन होते. मग हळूहळू असलेलं ज्ञान हे वेगवेगळ्या विषयांमध्ये विभागलं गेलं सोयीसाठी. मग शास्त्र वेगळं झालं, मग गणित वेगळं झालं, इतिहास वेगळा झाला, भूगोल वेगळा झाला, भाषा वेगळ्या झाल्या. त्यामध्ये मग वेगवेगळे वेगवेगळे खाने पडले. मग कोणाला मराठी माहितीये, कोणाला हिंदी माहितीये, कोणाला संस्कृत माहितीये, कोणाला गुजराती माहितीये, कोणाला बंगाली माहितीये, कोणाला तामिळ माहितीये, कोणाला मल्याळी माहितीये, कोणाला ओडिसी माहितीये. ही नुसते भाषांची विभागणी झाली. शास्त्रामध्ये कोणीतरी रसायनशास्त्र आहे, फक्त रसायनांचा अभ्यास आहे. कोणाचा फक्त किड्यांचा अभ्यास आहे, कोणाचा फक्त संपूर्ण बायोलॉजी, जीव कसा जन्मतो, कसा जगतो, कसा त्याच्या आपल्या शरीराच्या अंतर्गत पेशींचे व्यवहार कसे होतात, ह्याचा अभ्यास आहे. नुसत्या पदार्थांमधल्या बारीक कणांचा अभ्यास आहे, अणू, रेणू, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. हे प्रत्येक अभ्यास विभागले गेले त्यांच्या त्यांच्या विषयानुसार. त्यांचे विषय तयार केले गेले आणि मग असं करण्यात आलं की नाही, या वयाच्या टप्प्याला हे सगळे विषय मुलांना कळलेच पाहिजेत. आणि मग ह्या वयाच्या पुढे त्या मुलांना ठरवू देत की माझी आवड कुठली आणि मी त्या दिशेचा अभ्यास जास्त करेन. एखादा मुलगा म्हणतो की अरे मला लॉ खूप आवडतंय, मग त्यासाठी लॉ येण्यासाठी भाषा चांगली पाहिजे, कारण तुम्ही हे शिकणं आणि तुमचे मुद्दे मांडणं हे आलं पाहिजे तुम्हाला, म्हणून भाषा चांगली करून घेऊन लॉचं शिक्षण. अरे एखाद्या मुलाला मॅथमॅटिक्सची आवड आहे, त्याने फक्त मॅथमॅटिक्सकडे जावं. मॅथमॅटिक्स शिकता शिकता आजूबाजूचं थोडंसं भौतिकशास्त्र, फिजिक्स आलं पाहिजे, थोडीशी केमिस्ट्री आली पाहिजे, थोडंसं बायोलॉजी आलं पाहिजे. आयसर म्हणून संस्था आहे भारतामध्ये, त्याचा अभ्यासक्रम या अनुषंगाने फार सुंदर आहे. त्याचा जरा त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा, इतका सुंदर अभ्यासक्रम आहे. IIT अत्यंत सुंदर अभ्यासक्रम आहे. रादर सगळ्याच युनिव्हर्सिटीज मधल्या सगळ्याच कोर्सेसचे अभ्यासक्रम फार सुंदर आहेत.
प्रॉब्लेम असा आहे की त्याची अंमलबजावणी, त्याचं इम्प्लिमेंटेशन तितक्या चांगल्या पद्धतीनं होत नाही. आणि ह्याची मुळं, ह्याचे रूट्स या वयातल्या मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये आणि त्यांच्या शिक्षकांमध्ये आहेत. हेच वय आहे कॅच देम यंग. इथे पकडा, इथे त्यांना अभ्यास या शब्दाचं महत्व सांगा. आधी ते तुम्ही समजून घेऊन तुम्ही आत्मसात करा. अहो तुम्ही अजूनही अभ्यास करता. एखादी बाई नवीन लग्न होऊन एखाद्या घरी सासरी आली की तिला त्यावेळेला लगेच पोळ्या करायला येत नसतात. आत्ताच्या मुलींना तर नाहीच. हजारात एखादी असते की जिला चांगल्या पोळ्या करता येतात. आणि तिनंही आठवावं की जेव्हा पहिल्यांदा कणिक भिजवायला घेतली होती, जेव्हा पहिल्यांदा पोळी लाटायला घेतली होती, जेव्हा पहिल्यांदा पोळी भाजून तयार झाली होती, ती कशी झाली होती. आणि 10 वर्षांनी सतत रोज पोळी करत राहिली तर कशी होते. पुरणपोळी पहिल्यांदा फाटतेच, बिघडतेच. गुळाची पोळी पहिल्यांदा बिघडतेच. हे मी सगळ्या बायकी उदाहरणं सांगते कारण मी स्वतः बाई आहे. माझे अनुभव हे आहेत. पुरुषांचे अनुभव असतील. पुरुष आणि बाई काय जाऊ दे, सायकल शिकण्याचा अनुभव घ्या साधा. तो बॅलन्स करणं पडल्याशिवाय होतच नाही. कुणीही पडल्याशिवाय सायकल शिकू शकलेलं नाही. 10 वेळा पडता तेव्हा कुठेतरी तो बॅलन्स येतो. 10 वेळेला पडता तेव्हा कुठेतरी पायडल नीट मारता येतं. आणि जेव्हा तुम्ही सायकल अगदी पहिल्यांदा चालवता त्यापेक्षा तुम्ही ज्या 10 वर्षांनी सायकल चालवताय ती सायकल अतिशय सुंदर आणि सहज चालवली जाते. रादर कित्येकदा सायकल चालवणं हा तुमच्या आयुष्याचा असा भाग होऊन जातो की ते वेगळं काय केलं असं 10 वर्षांनी वाटतं. पण जेव्हा पहिल्यांदा शिकत असतं तेव्हा आई शपथ मी आज सायकल चालवली. हा जो फील असतो तो येतो. ती एक्साइटमेंट मुलांमध्ये तयार करा आणि मुलांना ते उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगा. तेव्हाच त्यांना अभ्यास या शब्दाचं आणि म्हणून अभ्यास या प्रक्रियेचं, या प्रोसेसचं महत्व कळेल आणि ते खूप चांगला अभ्यास करतील. शिक्षण म्हणजे काय, 10वी पर्यंत हे कंपल्सरी शिक्षण काय हे वेगवेगळ्या विषयांचं हे आधी पालकांनी आणि शिक्षकांनी समजून घ्या. आपोआप तुमच्याकडनं मुलांना ते तशा पद्धतीनं सांगितलं जाईल आणि त्यांना त्याचं महत्व कळेल. एवढंच तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट ठेवा की तुमच्या मुलांना या प्रत्येक गोष्टीचं महत्व कळेल. आणि आपला पुढचा एपिसोड असणार आहे नीतिमत्तेचं महत्व मुलांना कसं सांगायचं, मुलांमध्ये त्या व्हॅल्यूज, ती मॉरॅलिटी, ती नीतिमत्ता कशी पेरायची, मुळात ती आधी तुमच्या अंगात आहे का, या विषयावरती आपण सांगोपांग चर्चा करूया. ठीक आहे. आता इथेच थांबतीये. एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही लोक ना कॉमेंटच्या बाबतीत फार कद्रू आणि कंजूष आहात. मी तुम्हाला असं म्हणते का लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणते का मी? नाही म्हणत. पण मी आवर्जून म्हणते, प्लीज मला तुमच्या कॉमेंट्स हव्यात, तुमच्या प्रतिक्रिया हव्यात. तुम्हाला काय वाटलं हे हवंय. बोलते व्हा. माझ्याशी संवाद साधा. बाय. टेक केअर.